सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींना सस्नेह जय महाराष्ट्र. खाजगी माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळेमध्ये सेवा ज्येष्ठतेचा वाद हा कायमच राहिलेला आहे. विशेषतः खात्याकडून वारंवार GR निघाले, त्यामुळे हा वाद अधिकच चिघळलेला होता. प्रत्येक GRचा आपापल्या परीने अर्थ लावून संस्था स्तर असेल, शाळा स्तर असेल अथवा अधिकारी वर्ग असेल, त्यांनी सेवा ज्येष्ठता याद्या बनवल्या, त्याप्रमाणे प्रमोशनसुद्धा दिली. मग हे वाद शिक्षण खात्याकडे आले, सुनावण्या झाल्या, वाद मंत्रालयात गेले, वाद कोर्टामध्ये गेलेले आहेत. त्याच्या स्पष्टता यावी याकरता शासनाने 2023ला अध्यादेश काढला. अध्यादेश निघाल्यानंतर तरी हा वाद थांबला असेल असं वाटलं होतं, परंतु काही शिक्षकांकडनं विचारणा होते. काही शिक्षक दबक्या आवाजामध्ये आमच्यावर अन्याय झाला असं बोलतात. त्यातच शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक श्री संपत सूर्यवंशी यांचे दिनांक 12 मार्च 2024चे पत्र पाहिले आणि त्यांनी 2023च्या राजपत्राचा आधार घेऊन त्याप्रमाणे सेवा ज्येष्ठता याद्या बनवाव्यात अशी सूचना केलेली आहे. अधिक वेळ न दवडता राजपत्रामध्ये काय म्हटलं आहे ते आपण पाहूया. 1. या नियमास महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती सुधारणा नियम 2023 असे म्हणावे. 2. महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील अनुसूची फच्या परिच्छेद 2.1 प्रवर्ग क ऐवजी पुढील प्रमाणे दाखल करण्यात येईल. प्रवर्ग क पुढील अर्हता धारण करणारे म्हणजेच MA, MSc, MCOM, BA, BSc, BCOM आणि समकक्ष, त्याचबरोबर व्यावसायिक तथा प्रोफेशनल पदविका धारण करणारे. या अधिसूचनेत काय म्हटलं आहे ते आपण पाहूया. इंग्रजी आणि मराठी असं दोन्ही याच्यामध्ये आपण पाहू, जेणेकरून त्याचा अर्थ लागणं आपल्याला सोपं जाईल. नोट 1A. द सिनियरिटी लिस्ट shall be maintained category wise in which the teacher is appointed and holding the required educational qualification and professional qualification for the post. टिप 1A. आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणाऱ्या शिक्षकांच्या नियुक्तीनंतर अशा शिक्षकांची ज्येष्ठता यादीही प्रवर्गानुसार ठेवण्यात येईल. म्हणजेच पात्रतेनुसार त्याचा समावेश क, ड अथवा ई मध्ये करण्यात येईल. नोट 1B. द टीचर ॲट द टाईम ऑफ जॉईनिंग शॅल बी पोसेस द रिक्वायर्ड क्वालिफिकेशन फॉर अ ट्रेंड टीचर टू बी इन्क्लूड इन कॅटेगरी C, D or E as the case may be, higher secondary or secondary. His seniority in that category shall be decided on the date he joined in the service of that category. टिप 1B. प्रवर्ग क, ड अथवा ई यामध्ये समावेश होण्यासाठी नियुक्तीच्या वेळी संबंधित शिक्षकाने त्या प्रवर्गाकरिता प्रकरण परत्वे उच्च माध्यमिक किंवा माध्यमिक प्रशिक्षित शिक्षकास आवश्यक असलेली अर्हता धारण करणे आवश्यक असेल, त्या प्रवर्गातील त्याची ज्येष्ठता संबंधी प्रवर्गात समाविष्ट झाल्याच्या तारखेपासून विचारात घेण्यात येईल. नोट 1C. द टीचर इन कॅटेगरी F, G or H while in service improve or acquires higher educational and professional qualification for a trained teacher as provided in categories C, D or E as the case may be, he shall be included in the respective category for trained teacher as per his newly acquired educational qualification and professional qualification. However, his seniority in that respective category shall be decided on the date he acquired such qualification and not from the date he is appointed in the service. His seniority will be placed after the existing teacher appointed in that category. टिप 1क. प्रवर्ग फ, ग किंवा ह मध्ये समाविष्ट असलेल्या एखाद्या शिक्षकाने सेवेत असताना प्रकरण परत्वे प्रवर्ग क, ड किंवा ई प्रवर्गात अंतर्भूत असलेल्या प्रशिक्षित शिक्षकांसाठीची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केली किंवा त्यात सुधारणा केल्यास संबंधित शिक्षकाचा समावेश
त्याच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेनुसार प्रशिक्षित शिक्षकासाठी असलेल्या संबंधित प्रवर्गात करण्यात येईल. तथापि त्या शिक्षकाची संबंधित प्रवर्गातील सेवाज्येष्ठता ही त्याच्या नियुक्ती दिनांकास विचारात न घेता त्याने आवश्यक अर्हता धारण केल्याच्या दिनांकापासून विचारात घेण्यात येईल व संबंधित प्रवर्गात पूर्वीपासून कार्यरत असलेल्या शिक्षकानंतर त्याचा ज्येष्ठताक्रम निश्चित करण्यात येईल. यात 1D इफ अ टीचर फ्रॉम प्रायमरी सेक्शन स्टँडर्ड 1 to 5th acquire or improve his educational qualification but not appointed in secondary or higher secondary classes, he cannot claim seniority in secondary or higher secondary seniority list. His higher educational qualification shall be treated as an additional qualification only. टीप 1D एखाद्या प्राथमिक गटातील 1 ते 5वी शिक्षकाने उच्च शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केली किंवा त्यात सुधारणा केली असेल, तथापि माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक गटासाठी त्याची नियुक्ती करण्यात आली नसल्यास अशा प्रकरणी संबंधित शिक्षक माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक सेवाज्येष्ठता सूचीमध्ये ज्येष्ठतेचा दावा करू शकणार नाही. त्याच्या उच्च शैक्षणिक पात्रतेस केवळ अतिरिक्त पात्रता मानले जाईल. थोडक्यात सारांश या ठिकाणी एवढाच निघतो की प्रवर्गानुसार ज्यांनी जी पात्रता धारण केलेली असेल त्याच प्रवर्गात तो समाविष्ट होऊ शकतो. सेवेत असताना ज्यांनी पात्रता सुधारलेली आहे, जी पात्रतेची सुधारणा झाल्यानंतरच त्या प्रवर्गामध्ये त्याचा समावेश होईल. तसेच एखाद्या शाळेस शैक्षणिक अर्हतेची गरज नसेल आणि ती धारण केली असेल तर ती अतिरिक्त शैक्षणिक पात्रता म्हणून धरली जाईल. त्याचा कोणताही बेनिफिट त्या उमेदवाराला मिळणार नाही. शैक्षणिक क्षेत्रातला मी काही गाढा अभ्यासक नाही आहे, परंतु अनुभव माझ्या पाठीशी असल्यामुळे आपल्या कोणाच्याही तक्रारी असतील किंवा काही शंका असतील तर मला जरूर फोन करून विचारा. मी आपल्याशी संवाद साधेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.